Good morning, student. We have studied some prepositions in the previous video number 28, and now, for example, they are to, about, along, and behind. Now we are going to take another some prepositions. For example, around. अराउंड म्हणजे सभोवताली, अवतीभोवती, बाजूला या अर्थाने, सभोवताली या अर्थाने. उदाहरणार्थ, देअर आर अ लॉट ऑफ ट्रीज अँड बुशेस अराउंड माय विलेज. दॅट इज हिज विलेज इज सराउंडेड बाय मेनी ट्रीज अँड बुशेस. इन अदर वर्ड, म्हणजे त्याच्या खेड्याच्या सभोवताली अनेक झाडे झुडपे आहे आणि त्याचं खेड मधोमध आहे. मीन्स हिज विलेज इज अमॉंग द ट्रीज अँड बुशेस. असं आपण दुसरं वापरू शकतो. आता फ्रॉम म्हणजे पासून. मी तुम्हाला मागं सिन्स आणि फ्रॉम याच्यातला फरक. सिन्स म्हणजे पासून, फ्रॉम म्हणजे पासून. पण फ्रॉम म्हणजे चालू पूर्ण भूतकाळामध्ये. फ्रॉम इज युज्ड इन कंटिन्युअस परफेक्ट पास्ट टेन्स अँड कंटिन्युअस परफेक्ट फ्युचर टेन्स. हे लक्षात घ्या. मी तुम्हाला सिन्सचा ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेस सांगितलं होतं. मी आता फ्रॉमचा उल्लेख करेल. बिकॉज फॉर एक्झाम्पल, दे हॅड बीन लिव्हिंग इन मुंबई फ्रॉम 1990 टू 2020. म्हणजे जवळजवळ ते मुंबईमध्ये 1999 पासून तर 2000 पर्यंत राहत होते. अँड दे विल हॅव बीन लिव्हिंग इन पुणे फ्रॉम 2020 टू 2025. म्हणजे ते पुण्याला 2020 पासून तर ते 2025 पर्यंत राहणार आहे. उदाहरण लिहून घ्या. दे हॅड बीन लिव्हिंग इन मुंबई फ्रॉम 1990 टू 1999. हे लक्षात घ्या. फ्रॉम म्हणजे पासून, हून, कडून. किंवा आय एम फ्रॉम VN नाईक हायस्कूल. म्हणजे एखाद्या ठिकाणाहून तुम्ही गेलात त्या उल्लेख. आय एम फ्रॉम नंदगाव क्लस्टर, आय एम फ्रॉम नाशिक डिस्ट्रिक्ट, आय एम फ्रॉम महाराष्ट्र, आय एम फ्रॉम इंडिया. एखाद्या ठिकाणाहून येणे असा उल्लेख. आलंच बघा. एखाद्या ठिकाणाहून येणे असा उल्लेख असताना त्या स्थळापूर्वी फ्रॉम वापरतात. आय एम फ्रॉम एकलारा किंवा इट मीन्स आय हॅव कम फ्रॉम एकलारा. अविनाश इज कमिंग फ्रॉम पुणे, तो पुण्यावरून येतोय. गणेश इज कमिंग फ्रॉम मुंबई. म्हणजे या ठिकाणी एखाद्या ठिकाणाहून येणे या अर्थाने फ्रॉमचा उपयोग करतात. आणि फ्रॉमचा उपयोग मी तुम्हाला सांगितलं, फ्रॉमचा उपयोग चालू पूर्ण वर्तमान काळामध्ये करत नाही. फ्रॉम, द प्रेपोजिशन फ्रॉम इज नॉट युज्ड इन कंटिन्युअस परफेक्ट प्रेझेंट टेन्स. चालू पूर्ण वर्तमान काळामध्ये फ्रॉमचा वापर करत नाही, तर त्याच्यामध्ये सिन्सचा वापर करतात. फ्रॉमचा वापर फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी येणे, एका ठिकाणावरून एखाद्या ठिकाणावरून येणे आणि चालू पूर्ण भूतकाळ कंटिन्युअस परफेक्ट प्रेझेंट पास्ट टेन्स अँड कंटिन्युअस परफेक्ट फ्युचर टेन्समध्येच त्याचा फ्रॉमचा उपयोग केला जातो. हे लक्षात घ्या. एखाद्या आजाराने, म्हणजे आय एम सफरिंग फ्रॉम हेडेॲक. एखाद्या आजाराने तुम्ही व्हॉट आर यू सफरिंग फ्रॉम? आय एम सफरिंग फ्रॉम हेडेॲक. व्हॉट आर यू सफरिंग फ्रॉम? आय एम सफरिंग फ्रॉम रनिंग नोज. व्हॉट आर यू सफरिंग फ्रॉम? आय एम सफरिंग फ्रॉम बॅक ॲक. मला पाठीचा त्रास होतोय. फ्रॉम, एखाद्या आजारापासून त्रस्त असणे हे दाखवण्यासाठी सुद्धा फ्रॉमचा उपयोग करतात. ते लक्षात घ्या. आय एम सफरिंग फ्रॉम हेडेॲक एवढं उदाहरण लक्षात ठेवा. आणि तुमच्या गावावरून आय एम फ्रॉम एकलारा. आलं लक्षात? पुढचं आहे सोर्स किंवा उगम, मूळ दाखवण्यासाठी वापरतात. आता एखाद्या नदीचा उगम, गोदावरी रायजेस फ्रॉम त्र्यंबकेश्वर. बरोबर आहे. नदीचा उगम कुठे आहे? एखाद्या ठिकाणचा मूळ किंवा उगम आपल्याला दाखवायचा असेल तर त्या ठिकाणी फ्रॉमचा. उदाहरणार्थ, श्रीपती बॉरोड अ प्लाव फ्रॉम हिज फ्रेंड. म्हणजे श्रीपतीने हा नांगर त्याच्या मित्रापासून उसना घेतला. म्हणजे मित्राकडून या अर्थाने पासून. एखाद्या कृतीचा मर्यादित कालावधी नमूद करताना त्या कालावधीच्या सुरुवातीच्या कालवाचक शब्दापूर्वी फ्रॉम वापरतात.
एखाद्या कृतीचा मर्यादित कालावधी नमूद करताना त्या कालावधीच्या सुरुवातीला कालवाचक शब्दापूर्वी मग या ठिकाणी द एक्झामिनेशन विल बी हेल्ड फ्रॉम 11 AM टू 2 PM. म्हणजे बघा या कालवाचक शब्द वापरलाय बघा. फ्रॉम कुठं एखाद्या कृतीचा मर्यादित कालावधी म्हणजे परीक्षा सुरू होईल 11ला सुरू होईल आणि 2ला पेपर संपेल. विल बी हेल्ड फ्रॉम 11 टू 2 PM. आलं लक्षात. त्याच्यानंतर अगेनेस्ट म्हणजे च्या विरुद्ध. आता अगेनेस्ट म्हणजे काय. अगेनेस्ट म्हणजे च्या विरुद्ध. अगेनेस्ट दॅट इज अपोजिशन. अपोजिट विरोध दर्शविण्यासाठी या ठिकाणी अगेनेस्टचा उपयोग करतात. या प्रिपोजिशनचा उपयोग करतात. उदाहरणार्थ शिवाजी फॉट अगेनेस्ट द मायटी रूल्स किंवा शिवाजी फॉट किंवा इंडियन फॉट्स अगेनेस्ट ब्रिटिश गव्हर्नमेंट. एखाद्याच्या विरोधात लढणे, इलेक्शन लढणे. आय ओन द इलेक्शन अगेनेस्ट माय अपोजिट. मी याच्या विरोधात इलेक्शन लढलो, अपोजिट या अर्थाने. त्याच्यानंतर प्रेशर दाखविण्यासाठी अगेनेस्टचा प्रेशर म्हणजे दबाव. ही रब्ड हर नेक अगेनेस्ट माय नी. म्हणजे त्याने ही रब्ड हर नेक त्याने त्याची मान घासली अगेनेस्ट माय नी अशी माझ्या गुडघ्यावर. आलं लक्षात काय म्हणते. अगेनेस्ट माय नी. एक्झाम्पल सी रब्ड हर नेक अगेनेस्ट माय नी. आता अशा प्रकारे आपण जवळजवळ जेवढे प्रिपोजिशन होते तेवढे आपण पाहिले. पुन्हा एकदा प्रिपोजिशनची थोडक्यात रिव्हिजन आपण घेणार आहोत. बघा सम sentences are given for your practice and I am going to give you some more example for your better and best practice. Listen. आता बघा या ठिकाणी there is a view point high dash dash the hill. आता दोन प्रेपोजिशन दिले जातात आणि you have to choose one out of given two. दोन पैकी एक निवडायचं आहे आणि ते भरायचं आहे आणि ते लिहायचं आहे आणि त्याच्या खाली अंडरलाईन करायची पूर्ण वाक्य लिहून. बरेच विद्यार्थी चुका करतात, निवडून प्रिपोजिशन लिहून ठेवतात. तसं करायचं नाही, मार्क दिले जात नाही. अदरवाईज हाफ क्रेडिट विल बी गिवन किंवा अर्धा मार्क दिला जातो किंवा दिला जात सुद्धा नाही. मग या ठिकाणी ऑन काय आलेलं आहे बघा. देअर इज अ व्ह्यू पॉइंट हाय ऑन द हिल. टेकडीवर, उंच टेकडीवर. या ठिकाणी दाखवलंय बघा. द केवेस्ट ॲट अजंता. द केव्ज ॲट अजंता अँड एलोरा वेअर हेवन म्हणजे असं ठोकणे. कशाच्या साह्याने. विथ द हेल्प ऑफ. कालच पाहिलं फ्रेज येते विथ द हेल्प ऑफ हॅमर अँड चॅशल. हातोडीच्या आणि छनीच्या साह्याने कोरीव काम केलेलं आहे म्हणजे विथ द हेल्प ऑफ वापरलाय. द केव्ज ॲट अजंता अँड एलोरा वेअर हेवन विथ इला आलेलं आहे बघा. आता या ठिकाणी पुढे यू कॅन सी बोथ these wonders fairly comfortably dash 2 days. in 2 days. 2 दिवसाच्या कालावधीत. with 2 days नाही, in 2 days येईल म्हणजे in 2 days आलेले आहे बघा या ठिकाणी. तुम्ही मला कुठलंही प्रपोजिशन कुठलंही वाक्य विचारा. आय एम ऑलवेज रेडी टू हेल्प यू. आय ट्राय ऑन सम न्यू क्लॉथ्स इन फ्रंट. मी तुम्हाला सांगितलं इन फ्रंट ऑफ ही फ्रेजची. फ्रेजेस पाठ करा जास्तीत जास्त. रिसाइट मोर अँड मोर फ्रेजेस अँड यूज देम इन युअर ओन सेंटेन्सेस. इट विल हेल्प यू टू स्पीक इंग्लिश फ्लुएंटली, टू राईट इंग्लिश रॅपिडली. इन फ्रंट ऑफ. मी तुम्हाला इन फ्रंट ऑफ म्हणजे च्या समोर म्हणजे बिहाइंड, पाठीमागे. इन फ्रंट ऑफ समोर. इन फ्रंट ऑफ द मिरर. आता या ठिकाणी बघा. dash the meal I meant to seize any opportunity during and through. during म्हणजे च्या कालावधी म्हणजे जेवण करत. while taking meal during the meal I meant to seize any opportunity. मी जेवणाची अशी वाटच बघत असतो. ड्युरिंग आलेल्या बघा च्या कालावधी. त्याच्यानंतर सी हॅड स्टॉप डुईंग dash father's death month ago. She had stopped doing from it. या ठिकाणी बघा
काईल सी हॅड स्टॉप डुईंग सिन्स. आता सिन्स या ठिकाणी प्रेपोजिशन म्हणून वापरलं नाही, तर तो बिकॉज म्हणून वापरला आहे. का तर सी नोज द रिझन. सी हॅड स्टॉप डुईंग सिन्स बिकॉज सी नो द रिझन ऑफ हर फादर्स डेथ. म्हणून या ठिकाणी प्रेपोजिशन वापरला नाही. तर सर तुम्ही सांगाल सिन्स हा पूर्ण भूतकाळामध्ये वापरायचा नाही, परंतु ही सिन्स कसा वापरला आहे, तर इकडे ॲज अ रिझन म्हणून वापरलेला आहे. लक्षात घ्या, ॲज अ रिझन. सिन्स इज युज्ड हिअर ॲज अ रिझन, नॉट ॲज अ प्रेपोजिशन. त्याच्यानंतर सी स्टॉप डुईंग सिन्स झालं. ही फाउंड अ बेगर लाईंग अ ट्री. आता अंडर अ ट्री, आता इकडे समजा अंडरनीथ देले आणि बिनीथ देले आणि समजा अंडर देले, मग तुम्ही अंडर ट्री म्हणाल, अंडर ट्री म्हणू शकतात. परंतु या ठिकाणी अंडरनीथ म्हणजे काय, तर झाड पडलेलं आहे आणि तो झाडाच्या खाली दाबलेला आहे. ही व्यक्ती झाड पडलेला आहे आणि त्या झाडाच्या खाली दाबलेला आहे. समजा दिस इज अ ट्री अँड दिस इज अ पर्सन अँड दॅट पर्सन इज लाईंग अंडर दिस ट्री. म्हणजे या झाडाचा दाबले गेलेला आहे. आपण आपल्या अंगावर जेव्हा एखादं पोतं पडतं, वजन पडतं आणि त्या पोत्याखाली आपण दाबल्या जातो, त्यावेळेस अंडरनीथ वापरायचा आहे. आणि बिनीथ कुठं वापरायचा आहे, देअर इज अ लावा. बिनीथ द अर्थ, खोलवर गाडलेला गेलेला आहे. अंडरनीथ म्हणजे गाडला गेलेला, परंतु कसा दाबला गेलेला नाही, खोलवर गाडला गेलेला नाही. खोलवर गाडलेला गेलेला असेल तर बिनीथ वापरा. आणि अंडरनीथ म्हणजे काय, तर एखाद्या समजा झाडाच्या खाली ती माणूस दाबलेला तर त्याला आढळलं, म्हणजे झाड वरून पडलं होतं आणि तो झाडाच्या खाली दाबलेला होता. या अर्थाने अंडरनीथ वापरायचा आहे. लक्षात घ्या, पुन्हा पुन्हा समजून घ्या, काही अडचण आली तर मला. डायडॅश ॲट लिस्ट, डायडॅश लिस्ट हेजिटेशन, ॲट डायडॅश लिस्ट हेजिटेशन ही गेव कॅप टू बेगर. आता या ठिकाणी बघा, हिडं दिलंय विथ अँड विदाऊट. विथ आणि विदाउट द लिस्ट, विथ द लिस्ट हेजिटेशन. थोडंसं हेजिटेशन करता करता ही गेव द कॅप टू द बेगर. त्याने काही न करता, हेजिटेशन म्हणजे मागे पुढे न पाहता, विथ द लिस्ट हेजिटेशन. त्याच्यानंतर पुढे विदाऊट, विदाऊट आय एम सॉरी, तिकडे विदाऊट आलेला आहे बघा या ठिकाणी. विदाऊट द लिस्ट हेजिटेशन आलेला आहे. विदाऊट द लिस्ट हेजिटेशन ही गेव द बेगर टू द कॅप टू द बेगर. आय एम सॉरी, सी वॉज प्लंज्ड इन टू द डेप्थ ऑफ, इन टू आला बघा, सी वॉज प्लंज्ड इन द डेप्थ ऑफ सॉरो. दुःखाच्या खाईत कोसळली. एका स्थितीतून सुखातून दुःखात गेली. इन टू वापरलाय. ही लिव्ड ऑल अलोन इन अ हट. डायडॅश असा एक फ्रेज आहे बा, ॲट दी एंड ऑफ, ॲट दी एंड ऑफ च्या पायथ्याशी, अशी फ्रेज लिहून घ्या. ॲट दी एंड ऑफ, राईट डाऊन द फ्रेज ॲट दी एंड ऑफ. म्हणजे तुम्हाला फ्रेज पार्ट असले की डोळे झाकून प्रेपर. ॲट द एंड ऑफ द टाऊन. आता लर्न धिस. आता बघा, भाऊराव वॉज ॲडमिटेड इन अ जैन्स स्टुडंट्स हॉस्टेल. कर्मवीर भाऊराव पाटील वॉज ॲडमिटेड इन द जैन्स हॉस्टेल. त्या जैन हॉस्टेलमध्ये, इन म्हणजे आतमध्ये, स्थिर, ते त्याचं ॲडमिशन झालं. हेअर या ठिकाणी हेअर इज युज्ड टू टेल द प्लेस, ठिकाण सांगण्यासाठी केलेलं आहे. अण्णासाहेब लाठे वॉज द फायनान्स मिनिस्टर ऑफ बॉम्बे इन द फर्स्ट काँग्रेस मिनिस्ट्री. काँग्रेस पक्षाचं पहिलं जे मंत्रिमंडळ होतं त्यात अण्णासाहेब लाठे हे फायनान्स मिनिस्टर होते. इन द, इन त्याच अर्थाने वापरलेला आहे, ठिकाण म्हणून वापरलेला आहे. हेअर इन इज युज्ड फॉर स्पीकिंग द थिंग्स, बाबीबद्दल वापरलेला आहे. ही ऑल्सो केम इन कॉन्टॅक्ट, टू कम इन कॉन्टॅक्ट, राईट डाऊन द फ्रेज. टू कम इन कॉन्टॅक्ट विथ अशी फ्रेज लिहून घ्या. टू कम इन कॉन्टॅक्ट विथ, डोंट कम इन कॉन्टॅक्ट विथ द पेशंट दोज हू आर सफरिंग फ्रॉम कोविड-19. म्हणजे ज्यांना कोविड-19चा त्रास आहे त्यांच्या सानिध्यामध्ये येऊ नका, किंवा डोंट गो इन कॉन्टॅक्ट विथ द पेशंट हू आर सफरिंग फ्रॉम कोविड-19. कोविड-19च्या पेशंट, टू कम इन कॉन्टॅक्ट अशी फ्रेज लिहून घ्या बस. हेअर इन इज युज्ड इन फ्रेज. तर या ठिकाणी इन काय म्हणून वापरलेला आहे, फ्रेज म्हणून वापरलं. टू कम इन कॉन्टॅक्ट विथ अशी फ्रेज लिहून घ्या. टू कम इन मे 1914, साला, साल, महिना, वर्ष. इन द इव्हिनिंग, इन द